चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तुते. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. जय चिदंबर. राजाराम महाराजींचा अजून एक अभंग पाहूया. अभंग पाहून आपण सारखं त्या मनाला ते काय बोध करतात त्याला अगदी आपण अंतरंगात धरूया, गृहीत धरूया अंतरंगात, आणि स्वामीचा शोधण्यासाठी आपण ते प्रयत्न आटोकाट करूया. आणि स्वामी चरणी प्रार्थना करूया की राजारामजी मार्फत या अभंगामार्फत आम्हाला तुमचे चरणदर्शन व्हावे, तुमचे सगुण दर्शन व्हावे, तुमचे निर्गुण दर्शन व्हावे. सारखे तुमच्या चिंतनात आमचा जन्म आयुष्य आम्ही घालवावे, अशी कृपादृष्टी आम्हावरती सदोदित पडू दे. काय म्हणतात राजारामजी महाराज? सर्वाठाई निरंतर घनदाट चिदंबर, रिता ठाव कोठे नाही अणुरेण मात्र पाही. तुझी मूर्ती ते करून पूजा करीतो भाव धरून, चिदंबरा दास म्हणे येथे प्रकट बा होणे. जय चिदंबर. काय सुंदर सांगतात राजारामजी महाराज की सर्वाठाई निरंतर घनदाट चिदंबर. सर्वाठाई आहे तो निरंतर. कारण ईशावास्य उपनिषदमध्ये काय सांगतात ऋषीमुनी? ईशावास्यमिदं सर्वम यत्किंचम जगत्याम जगत. म्हणजे हा परिपूर्ण सृष्टी ईश्वराने व्यापलेला आहे, तो सर्वत्र भरलेला आहे. घनदाट चिदंबर, घनदाट आहे तो. कुठे असं कुठे ठिकाण नाही आहे जिथे तो नाही आहे. एकदा कनकदास, कर्नाटकात एक संत होऊन गेले, त्यांचं नाव कनकदास होतं. एकदा त्यांचे गुरु ते काय करतात, सगळ्या शिष्यांना बोलवून सांगतात, आज उद्या एकादशी आहे, तर मी तुम्हा सगळ्यांना काय एक केळी देतो, पण अट अशी आहे की ती केळी जाऊन अशा ठिकाणी खावे की जिथे तुम्हाला कोणी पाहणार नाही. तर सगळे शिष्य काय करतात, घेऊन जातात. आणि दुसऱ्या दिवशी कनकदासासोबत सगळे शिष्य परत येतात. तर सगळ्यांना विचारतात गुरुजी, काय सगळ्यांनी खाल्लं का? तर सगळे म्हणतात, हो गुरुजी. कसं खाल्लं? तर ते म्हणतात, मी कॉटच्या खाली लपून खाल्लं, तिथे कुणीच पाहिलं नाही. मी आडोशात खाल्लं, मी तिथे खाल्लं, मी इथे खाल्लं. सगळे म्हणतात, मी किचनमध्ये जाऊन लपलो आणि तिथे खाल्लं. पण शेवटी कनकदासाला विचारतात, कनका बा, तू खाल्लं का रे? तर तो काय म्हणतो, केळी हातात घेऊन परत येतो. गुरुजींना म्हणतो, गुरुजी मी नाही खाऊ शकलो हो. ते म्हणतात, का रे कनका, का खाऊ शकला नाहीस तू? तर तो म्हणतो, गुरुजी देव सर्वत्र भरलेला आहे, तो असा कोणता ठिकाण आहे तुम्ही मला सांगा जिथे तो भरलेला नाही आहे. सर्व व्यापक असा देव कुठे नाही आहे की जिथे मी लपून त्याच्याशी मी केळी खाऊ शकत होतो, म्हणून माझ्याकडून ते खाता आलं नाही, मला क्षमा करावी. तर ते म्हणतात, ते गुरुजी, शाबाश कनका, तूच आहे खरा शिष्य. ह्या परीक्षेसाठी मी हे केळी सर्वांना दिलेलं आणि त्याच्यात तू उत्तीर्ण झाला आहे. देव सर्वाठाई भरलेला आहे आपण विसरून जे चुकीचे काम करतो, आपण म्हणतो आम्हाला कुणी पाहिलेलं नाही आहे, कसंही बोलतो, कसंही अवाच्य शब्द वापरतो, कसंही तुसड्याने वागतो, कुणी पाहिलेलं नाही असं वाटतं. पण प्रत्यक्ष सर्वत्र भरलेला असा देव क्षणोक्षणी आपल्याला पाहत असतो. त्याच्याशी लपून छपून आपण कसं कर्म करणार? म्हणून ते सांगतात, सर्वाठाई निरंतर घनदाट चिदंबर, रिता ठाव कोठे नाही अणुरेणू मात्र पाही. अणुरेणू, एक एक अणुरेणू म्हणजे एक एक ॲटम त्या सर्वात भरलेला आहे. रिता कुठे नाही आहे, कुठेही इथे नाही, इथे नाही, खाली आहे, इथे. एक ग्लास जरी तुम्ही पाहिलं, अर्ध पाणीने भरलेलं आहे आणि अर्ध रिकामा आहे. आपण काय म्हणतो, अर्धच भरलेलं आहे आणि अर्ध रिकामा आहे.
तर अर्धा रिकामा काय आहे ते? पाणी आपल्याला दिसत आहे ते सगुण रूप आहे आणि अर्धा भरलेलं जे रिकामा आहे ते रिकामा निर्गुण स्वरूप आहे. म्हणून सगुण निर्गुणाने व्यापलेला असा देव अणुरेणूत भरलेला आहे. कुठेही तुम्ही सांगू शकत नाही. हवा आपण घेतो, तुम्ही सांगू शकता का हवा नाही आहे म्हणून? श्वास घेतोय आपण, श्वास घेत नाही आहे का आपण? मग आपण श्वासला आपण बघू शकत नाही, पण अनुभव करू शकतो. म्हणून सगुण आणि निर्गुणात सर्वत्र तो भरलेला आहे असं राजारामजी महाराज सांगतात. तुझी मूर्ती ते करून पूजा करीतो भाव धरून. मूर्ती करून घेतली आणि पूजा कसं करतोय मी? भाव धरून, की त्या सगुण मूर्ती कशाचीही असू शकते, मातीची असू शकते, दगडाची असू शकते, पंचलोहाची असू शकते. मूर्ती कशाचीही असली की काय, पण त्याच्यात काय भाव कोण आणतं? त्याच्यात प्रगट कसं होणार तो? प्राण माझे, प्राण आवाहन करून मी त्याच्यात प्राण घालते. त्यावेळेला तो प्रगट होतो. आपल्या जो आतमधला आहे, निर्गुण स्वरूपात आहे, तोच बाहेर सगुण रूपात आपल्यासमोर प्रगट होतो जेव्हा आपण आवाहन करतो त्याचा. तर काय म्हणतात राजारामजी महाराज? मी भाव धरून, एकचित्त भाव धरून तुझी पूजा करतो आहे. चिदंबरा दास म्हणे, येथे प्रगट बा होणे. तुला प्रगट व्हावा लागेल. म्हणजे काय? मी जेव्हा प्राण आपण पूजा करताना तो प्राणाय स्वाहा म्हणतो आपण. आपण प्राण धरून आवाहन करतो. आवाहन करून प्राण प्रतिष्ठापना म्हणतो आपण. प्राण प्रतिष्ठापना म्हणजे काय? त्याच्यात म्हणजे चैतन्य, त्या दगडात सुद्धा चैतन्य आहे, ते प्रगट व्हावे असं राजारामजी महाराज या अभंगातून सांगतायत. दगडात सुद्धा चैतन्य आहे, ते प्रगट होऊन आम्हा सगळ्यांना तुम्ही दाखवा. म्हणून राजारामजी महाराज स्वामींना प्रार्थना करता आहेत. किती सुंदर असा अभंग आहे. ह्या अभंगाचा आपण काय करावं, की चिंतन काय आहे आणि निधिध्यास करावा. एकच आपला विचार घोटत राहावं, सारखं घुसळत राहावं. ताक घुसळता घुसळता कसं लोणी बाहेर येते, नवनीत कसं बाहेर येतो, तसं सारखं चिंतन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे. हा विचार घुसळत पाहिजे. कसं काय तो निराकार स्वरूप आहे, ते आपल्याला का दिसत नाही? आणि निराकार स्वरूप म्हणजे काय आहे? निराकार आकार आणि निराकार. निराकार म्हणजे तरी सुद्धा त्याला काहीतरी आकार आहे, म्हणून आपण त्याला निराकार म्हणतोय. म्हणजे सगुण आणि निर्गुणच्या पलीकडे आहे तो, असा तो परब्रह्म चिदंबर सृष्टीवरती प्रगटला. कशासाठी? तर भक्ताच्या उद्धारासाठी. भक्त वत्सल असं चिदंबर भक्त उद्धारासाठी, धर्मसंस्थापनासाठी, सर्व साधू संतांसाठी प्रगटला. आणि प्रगटून काय केलं त्यांनी? सर्वांना त्याच्या लीला दाखवल्या, की मी कोण आहे, सगुण निर्गुणाच्या पलीकडे आहे मी, असा तो सर्वेश्वर. आपल्याला सुद्धा दोन्ही रूप त्याचे आपल्याला दाखवावे, अशी आपण प्रार्थना करूया. आणि स्वामी चरणी राजारामजी मार्फत, या अभंगाच्या मार्फत आपण स्वामीच्या चरणी नतमस्तक होऊया. राजारामजी महाराजांना प्रार्थना करूया, महाराज आम्हाला तुमच्यासारखी भक्ती, निष्ठा, श्रद्धा आणि सबुरी द्या. आमच्यावरती कृपादृष्टी, तुमची कृपादृष्टी सदोदित राहावे, अशी आम्ही प्रार्थना करतो. अभंगपुष्प त्यांच्या चरणी वाहून सर्वांना भलो होवो. लोका समस्ता सुखिनो भवंतु. जय चिदंबर.